नमस्कार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार यासाठी ई-केवायसी करणे गरजेचे आहे का? तसेच ई-केवायसी न करता नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो डायरेक्ट येऊ शकतो का? असा प्रश्न बऱ्याच लाडक्या बहिणींना पडलेला आहे. या संदर्भातील माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत. तुमचा जास्त वेळ न घेता अगदी 2 मिनिटांमध्ये महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. त्यामुळे कुठेही न जाता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना महत्त्वाची सूचना देण्यात आली होती. तसेच बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करणे गरजेचे आहे असे सांगितले होते. त्यामुळे तुम्ही घर बसल्या 2 मिनिटाच्या आतमध्ये ही ई-केवायसी कशी करायची या संदर्भातील व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तसेच ई-केवायसी करण्याची लास्ट तारीख किती आहे हे देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नीट लक्षपूर्वक ऐका. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत 16 हप्ते मिळाले आहेत. परंतु 17वा जो हप्ता आहे तो नोव्हेंबर महिन्याचा, त्यासाठी ई-केवायसी करणे गरजेचे नाही. तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आत्तापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये जमा होत होते. त्याचप्रमाणे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तुम्हाला हे हप्ते पाहिजे असेल तर इथून पुढे तुम्हाला ई-केवायसी करणे गरजेचे आहे. त्यामुळे ई-केवायसी करण्याची लास्ट तारीख सरकारने 31 डिसेंबरपर्यंत दिलेली आहे. त्यामुळे 31 डिसेंबरच्या आतमध्ये ज्या लाडक्या बहिणींनी अजूनपर्यंत ई-केवायसी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. व्हिडिओ हा अतिशय महत्त्वपूर्ण असल्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींना शेअर करा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.